रांजणगाव शेणकुंजी सर्कलमधील अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। अमोल लोहकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अर्थ बांधकाम सभापती सचिन गरड, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। विजय असो। संत रविदास महाराज की जय। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक दोन मी अमोल भाऊंना विनंती करतो की जिल्हा परिषद अध्यक्ष श्री आमदार अमोल भाऊ सोनटक्के साहेबांचं स्वागत। अर्थ व बांधकाम सभापती अजिनाभाऊ दामणे यांचा सत्कार गणेश भाऊ साखरे करतील। आपल्याकडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ तुमच्या काय सांगाल? मी सर्वप्रथम या सर्व वाढदिवसानिमित्त अमोल भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो। चर्मकार उठाव संघाच्या वतीने संपूर्ण समाज त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे आणि समाजामध्ये त्यांनी सर्वांना पुढं आणलंच आहे। इथून पुढं ते सुद्धा काम करत आहे। मी एवढं सांगू इच्छितो की अमोल भाऊंचा स्वभाव हा खूप वेगळा आहे आणि भविष्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये ज्या वेळेस एसीची जागा निघेल, आरक्षित जागा निघेल आणि त्या ठिकाणी गंगापूर तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्या ठिकाणी ते 100% निवडून येतील हे आमची गॅरंटी आहे। उठाव संघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। तसेच कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोरगरिबांची घरं झालेली आहेत, तर काय सांगाल? अमोल भाऊंचा हा खूप मोठा योगदान आहे की गोरगरिबांना ते कुठल्याही पद्धतीने वापस पाठवत नाही। जे असन ते द्या आणि आपलं स्वतःचं घर करा, म्हणून एवढा मोठा पाठबळ आज अमोल भाऊंना आहे आणि खूप मोठा आशीर्वाद आज या ठिकाणी जनतेचा त्यांना आहे। त्यामुळं अमोल भाऊंना या वाढदिवसाच्या त्याच खूप मोठ्या शुभेच्छा आहे। तसेच त्यांचा वाढदिवस आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। साहेब काय सांगाल? आज तुमचा वाढदिवस आहे, आज गोरगरीब कुटुंबातील कामगार वसाहतील 12-12 घंटे ड्युटी कामगार आज तुमच्या वाढदिवसाला सामील झालेला आहे। तसेच राजकीय क्षेत्रातील लोकही आलेले आहेत, तर काय सांगाल? आज वाढदिवस महत्त्वाच्यापेक्षा हे जे गोरगरीब जनता आहे आणि जे आमचं गाव आहे महत्त्वाचं कमळापूर, जोगेश्वरी, रांजणगाव, हे सर्व त्यांच्या आशीर्वादानं आहे आणि सर्व त्यांचंच आहे। त्याच्यामुळं त्यानं माझा वाढदिवस साजरा सर्व करीत आहे, त्याबद्दल खरंच आनंद होतो आणि सर्व जनतेला माझ्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो। तसेच आपण कशा प्रकारे त्यांचा आभार मानणार? ते ना आता म्हणजे काहीच असं सुरुवातीपासून जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून जर पाहिलं तर लगेच सरपंच झालो, आता जिल्हा परिषद सदस्य झालो आणि प्रशांत बम आमदार साहेब या तालुक्याचे गंगापूर त्यांच्या तिकिटामुळं आणि त्यांच्या आशीर्वादाने संघटनानं आज मी जिल्हा परिषद सदस्य झालो उभा आहे आणि सदस्य पण झालो आणि सर्वच जनतेचा तर आहेच आहे आशीर्वाद। त्याच्यामुळे आज हे जे पद आहे त्यांच्याच आशीर्वादाने। तसेच आपला आज किती वाढदिवस आहे?
38 तसेच आज आपले मोठे बंधू किशोर भाऊ आपल्यात नाही, कसं वाटतं आपल्याला? किशोर भाऊने म्हणून खूप वाईट वाटतं, पण आज जे जनतेच्या आशीर्वादानं त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला वाढदिवस साजरा करीत आहे. पण खरंच मनात लई मोठं दुःख आहे, पण दुःख न दाखवता आपण थोडंफार सहन करून कुठंतरी आपली नवीन वाटचाल करीत आहे. हे कायमचं दुःख आहे, ते काही असं एक दिवसाचं या आज बोलल्यानं नाही होणार, हे आयुष्यभरचं दुःख आहे. भाऊ आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले? आज कार्यक्रम जे आहेत आपण मी जास्त बोलत नाही, पण आज जे जे कार्यक्रम आहे ते तुमच्या समोर आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.